जे ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण जगावर जे संकट आलेलं आहे हे संकट निवारण झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही दरवर्षी लोकांना आवाहन करत असतो की वृक्ष लावा. गेल्या वर्षी आम्ही 1,11,111 वृक्ष लावलेले आहेत आणि यावर्षीसुद्धा मी सगळ्यांना अपील केलेलं आहे की प्रत्येकाने एक भक्त एक वृक्ष हा माझा नारा आहे आणि प्रत्येकानं वृक्ष लावला पाहिजे जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते थांबेल. आज निसर्गामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि यामुळे उष्णता वाढलेली असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होत चालली आणि त्यामुळे हे जे आसमानी संकट आलेलं आहे त्याचं कारण तेच आहे. आपण जर बघितलं असाल तर बर्फसुद्धा म्हणजे जे अमरनाथचा जे पिंडी असते ती पिंडी पण वितळायला सुरुवात झालेली आहे आणि फारच कमी दिवसामध्ये ते वितळून जाणार आहे. का तर वॉर्मिंग वाढलेलं असल्यामुळे उष्णता वाढलेली असल्यामुळे हे प्रमाण सुरू झालेलं आहे आणि हे आपल्याला सगळ्यांनाच घातक आहे. बऱ्याच जणांच्या अंगावर पांढरे डाग पडू लागलेले आहेत ते त्याचाच परिणाम आहे. बऱ्याच जणांना सोरियासिस नावाचा आजार सुरू झाला आहे हा त्याचाच परिणाम आहे. तर वातावरणातला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन संपत चालला आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललं आहे. यासाठी झाडं लावली पाहिजेत. झाडं कार्बन डायऑक्साईड खेचून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणून वृक्ष लावा, प्रत्येकानं वृक्ष लावा आणि अखिल प्राणी मात्रांचा जीव वाचवा यासाठी अभियान चालू आहे. तर सर्वांनी सहभाग घ्यावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावा. जय श्री